नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो आणि शिक्षक मित्रांनो. आता मी तुम्हाला 15,000 जे मोफत शिक्षण आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत त्या संदर्भातला नेक्स्ट व्हिडिओ घेतोय, ज्यामध्ये आपण समजून घेऊया की आता विद्यार्थ्यांची निवड कशी होणार आहे. त्यासाठी इग्नाइट पाठशालाकडनं स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे. ही स्कॉलरशिप टेस्ट कशी असणार आहे, किती विषय, किती मार्कांना, कुठे होणार, कधी होणार, कोण घेणार, मुलं कसे देऊ शकणार, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ह्या व्हिडिओमध्ये असणार, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि काही डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच टाका, त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देतो किंवा कमेंटला रिप्लाय पण देतो मी तुम्हाला. सो आता बघूया आपण विद्यार्थी निवडीसाठी इथे स्कॉलरशिप परीक्षा माहिती मी तुम्हाला देतोय. म्हणजेच काय, विद्यार्थ्यांची निवड कशा मार्फत होणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला इथे नावाची स्कॉलरशिप एक्झाम द्यावी लागणार आहे. आता ह्या एक्झाम मध्ये जर बघितलं तर आपण बघूया की ह्या एक्झाम मार्फत एका वर्गातून, शाळेतून कोणत्या आणि किती विद्यार्थ्यांची निवड होणार आहे, त्याचं उत्तर लगेच मी तुम्हाला देतो. एका वर्गातून साधारणतः बघा, एका वर्गातून म्हणजे उदाहरणार्थ कोणत्या वर्गातून, तर बघा 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, त्यानंतर 5वी नवोदय आणि 8वी NMM साठी आपण निवड करतोय. सपोज ए नावाची शाळा असेल, इथे 4थी पण आहे, 7वी पण आहे, 5वी पण आहे, 8वी नाहीये. बी नावाची शाळा असेल जिथे 4थी आणि 5वीच आहे, 7वी आणि 8वी नाही, असं असू शकतं. मग काय करायचं, त्या शिक्षकांनी जेव्हा आमचा गुगल फॉर्म आहे, हा गुगल फॉर्म तुम्ही भराल, तेव्हा गुगल फॉर्म वरती तुमच्याकडे जेवढ्या शाळा आहे, फॉर एक्झाम्पल ह्या 3 शाळा आहे, तिघांची शाळांची एकूण पटसंख्या जर बघितली, मी प्रत्येकी 40 पकडली, 4 त्रिक 12, त्यांनी 120 मुलांची नावं भरून म्हणजे 120 आकडा टाकून गुगल फॉर्म भरायचा आहे. ही बी शाळा, त्यांच्याकडे 2 शाळा आहेत, 4थी आणि 5वीची आहे, मग ते काय करू शकता, 80 स्टुडंट आहे, मी राऊंड फिगर घेतलाय, एक अंदाज घेतला, त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा. ओके, आता एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, उदाहरणार्थ 120 विद्यार्थी आहेत, मग किती विद्यार्थ्यांची निवड होणार आहे, तर एका शाळेतून प्रत्येक वर्गातून, काय म्हटलं मी, प्रत्येक वर्गातून 3 विद्यार्थ्यांची आपण निवड करतो. बघा, प्रथम येणाऱ्या 3 विद्यार्थ्यांची या टेस्ट मधून, कोणती टेस्ट, इथे नावाची स्कॉलरशिप परीक्षा, त्यामधून प्रथम येणारे 3 विद्यार्थी. जर शाळेमध्ये 4ही वर्ग असतील तर एका शाळेतनं किती होणार आहे, 12 विद्यार्थी निवड जातील. एखाद्या शाळेमध्ये जर 3च वर्ग असेल तर त्यामध्ये मी म्हणतो की 3 त्रिक 9 विद्यार्थी निवड जातील. एखाद्या शाळेत 3 वर्ग असेल, तर किती होणार आहे बघा, हे किती म्हणजे 4 वर्गांसाठी, 4ही वर्ग असेल तर इथे काय 3 वर्गांसाठी असेल तर इथे 2च वर्ग असेल तर किती होईल बरं, 2 6 होतील, एकच असेल तर 3 होतील. प्रथम येणारे विद्यार्थी. आता परत पुढे प्रश्न, सर मग तुम्ही 3च घेणार, बाकी विद्यार्थ्यांना घ्या की सर, त्यांना पण द्या. याच्यावरती आमचं मॅनेजमेंट टीम विचार करतंय, त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही विचार करून त्या विद्यार्थ्यांना पण अजून सामावून घेता येऊ शकतं का, यावर विचार होतोय आणि होईल, चांगलाच होईल, पॉझिटिव्ह. ऑलरेडी 15,000 आम्हाला पहिले घेऊ द्यात, जर त्यामध्ये कमी पडलं तर आम्ही इथून पण घेणार किंवा वेगळं काय याच्यावर विचार करून मॅनेजमेंट तुम्हाला निर्णय देणार. सो बेट अँड वॉच करा. पण सध्या तरी तुमच्या वर्गातून ह्या विद्यार्थ्यांना एक्झाम देऊ देत, बघूया कसा एक्झाम, कसे रिझल्ट येतोय, तुम्हालाही कळेल की विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स कसा आहे. ओके, त्यानंतर आता हे झालं शाळेतून कोणत्या वर्ग, इथे कोणत्या म्हणजे काय वर्ग कोणते आणि किती विद्यार्थी तुम्हाला मी सांगितलं. आता विद्यार्थ्यांची निवड कशी होणार आहे, तर त्यासाठी इथे नावाची एक्झाम असणार आहे, जो की पुढचा पॉईंट तोच आहे माझा, स्कॉलरशिप परीक्षा ज्याला आपण इथे म्हणतो. परीक्षा कधी आणि कशी असणार ते पण मी तुम्हाला सांगतो. आता काही हा मुद्दा मी रिपीट होत असेल मागच्या व्हिडिओमध्ये पण, ह्या व्हिडिओमध्ये पण. आता हा व्हिडिओ जर नवीन कोणी बघत असेल आणि विद्यार्थ्यांची नोंदणी कशी करायची असं तुम्ही जर विचारत असाल, तर तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला हा एक फॉर्म आहे बघा, हा स्कॅन करा, हा स्कॅनर आहे, हा स्कॅन करा. म्हणजे तुम्हाला ही निवड जी करायची, विद्यार्थी नोंदणी जी करायची, ती कशी करायची, तर तुम्ही जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांमार्फत तुम्हाला ही नोंदणी करायची. आता उदाहरणार्थ काही पालक असतील ज्यांना आपल्या मुलासंदर्भात इथे जॉईन व्हायचंय, तर त्यांनी त्या मुलाच्या शाळेत जाऊन त्या शाळेतल्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना याची माहिती द्या, एवढा फॉर्म भरायला लावा. त्या शाळेतून तुमच्या मुलाबरोबर इतर सगळ्या मुलांची एक्झाम घेतली जाईल आणि त्यामधून प्रथम येणाऱ्या 3 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. सो तुम्ही तुमच्या शाळेत म्हणजे मुलाच्या शाळेत, मुलीच्या शाळेत जाऊन हे सांगा. याला बघा एकदम फ्री येते, काय कोणाची परमिशन घ्यायची गरज नाहीये. शाळेत फक्त शिक्षक कोऑर्डिनेट करतील, शिक्षक तुम्हाला सांगतील, तुम्ही घरी बसून पण एक्झाम देऊ शकता. फक्त शिक्षकांमार्फत आम्ही घेतोय, शिक्षक आणि मुख्याध्यापकांमार्फत ही एक्झाम आम्ही कंडक्ट करतोय. आणि मुख्याध्यापक, शिक्षक जे असेल हे खरं म्हणजे खूप मेहनत घेत असतात, शिकवण्याचंही काम करत असतात, एक्स्ट्रा लेक्चर पण घेत असतात, एक्स्ट्रा जबाबदारी जनगणना आहे, त्यांचे सॉफ्टवेअर असतात, फॅमिलीची पण जबाबदारी आहे, त्यांचे मुलं असतात त्यांची पण जबाबदारी आहे. सो आमचा एक सपोर्टिव्ह रोल या माध्यमातून या शिक्षकांसाठी असणार आहे. म्हणून आम्ही शिक्षकांना इथे महत्वाचा रोल समजतो, शिक्षकांना आम्ही महत्वाचा मानतो. सो शिक्षकांच्या माध्यमातून तुमचे पाल्य ही एक्झाम देऊ शकतात.
मग आता तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर काय कराल तुम्ही, तर तो हा स्कॅनर कोड आहे, हा स्कॅन करा, गुगल फॉर्म ओपन होतो, किंवा खाली डिस्क्रिप्शन गुगल फॉर्मची लिंक त्याच्यावरती क्लिक करा, त्यात माहिती भरा आमच्यापर्यंत पाठवा. सो तुम्हाला हे जे कोर्सेस आहेत सगळे बघा, कोणते कोर्सेस आहे, 34 स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, नवोदय 5वी आणि NMS 8वी, हे यापैकी ज्या कोर्सला तुम्ही ऍप्लिकेबल आहात त्यानुसार तुम्हाला तो कोर्स मोफत मिळणार आहे. त्याची फी बघा किती आहे, तुम्हाला 3,000 फी आहे. आम्ही 15,000 विद्यार्थ्यांना मोफत देतो, म्हणजे 4,500 करोड जवळपास अमाऊंटची स्कॉलरशिप आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना देतोय. सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडलेल्या 15,000 विद्यार्थ्यांना आम्ही देतोय. सो त्यासाठी बघा ह्या बॅच मध्ये, आणि बॅचची क्वालिटी एकदम जबरदस्त असणार आहे. प्रॉपर टीचिंग असणार आहे, प्रॉपर नोट्स असणार आहे, प्रॉपर तुम्हाला टेस्ट सिरीज असणार आहे, प्रॉपर तुमचं काउन्सिलिंग असणार आहे, 1-to-1 काउन्सिलिंग पण असणार आहे. तुमचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी आम्ही मदत करणार आहे, लक्षात घ्या. सो नक्की जॉईन करा. म्हणजे ही 15,000 मध्ये नक्की तुम्ही याच मोफत आम्ही तुम्हाला ऑफर करतोय. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. पुढचे मुद्दे बघा. इथे जी एक्झाम आहे, इथे याचा फुल फॉर्म काय आहे, इग्नाइट टॅलेंट हंट एक्झाम. परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे इथेचा, इथे 2026 ची ही एक्झाम आहे, 2026च्या मुलांसाठीची होणारी ही एक्झाम आहे. आता ह्या इथे मध्ये तुम्हाला काय असणार बघा, इथे मध्ये 6 सब्जेक्ट आहे. त्यामध्ये मराठी, इंग्लिश, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, सामाजिक शास्त्र, आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना कळायचे SST पण असू शकतो, त्यानुसार तुम्ही लक्षात घ्या. आता बुद्धिमत्ता तुम्हाला असणार आहे, अकॅडमिक इयरला तुम्हाला विषय नसेल तरी पण बुद्धिमत्ताचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. असे 6 विषय तुम्हाला असणार आहे. ओके, आता हे 6 विषय प्रत्येकी 5 प्रश्न असेल, म्हणजे काय, एकूण 30 प्रश्न 30 मार्कांना 30 मिनिटांमध्ये सोडवायचे. ही एक्झाम तुमची ऑनलाईन असणार आहे. ऑनलाईन घरी बसून तुम्ही एक्झाम देऊ शकता. कशी द्यायची तुम्हाला मी पुढे सांगतो. आता बघा, प्रत्येक विषयाला किती प्रश्न आहे, 5-5 प्रश्न आहे, बरोबर का. 5-5 प्रश्न प्रत्येक विषयाला आहे, आणि 5-5 मार्क प्रत्येकाला आहे. किती, प्रत्येकी 5 मार्क. असे 6 सब्जेक्ट आहे, असे 30 मार्कांना ही परीक्षा तुमची असणार आहे. 30 प्रश्न 30 मार्क आणि 30 मिनिटात तुम्हाला सोडवायची ऑनलाईन परीक्षा आहे. प्रश्न MCQ फॉर्मॅट मध्ये असणार का, तर यस, MCQ असणार. म्हणजेच काय, एक प्रश्न असेल आणि त्याला 4 ऑप्शन असेल, A, B, C आणि D. योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, एकच पर्याय बरोबर असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर बघा तुमच्या स्कॉलरशिप एक्झामला, NMS ला किंवा नवोदयला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, पण इथे आम्ही तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे. प्रश्न एक जर चुकला तर 0.25 मार्क तुमचे काय होतील, वजा होतील. एक प्रश्न चुकला 0.25 वजा होतील, म्हणजे तुमचे मार्क पॉईंट मध्ये पण येऊ शकतात. आलं लक्षात, 0.25 मार्क वजा होतील तुमचे. त्यानंतर परीक्षेची लेव्हल कशी असणार आहे, परीक्षेची लेव्हल बघा त्या वर्गानुसार आहे. आता इथे स्कॉलरशिप आम्ही देत असताना कोणत्या वर्गात देतोय, 4थीला आहे, 5वीला आहे, 7वीला आहे आणि 8वीला पण आहे. 4थीचा लेवल, 4थीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांनी जो अभ्यास केलेला आहे किंवा 4थीला जो अभ्यास आहे, स्कॉलरशिप पकडून म्हणतो मी, त्या लेवलचा थोडंसं मला अभ्यास करावा लागणार. आता काही पालक म्हणतील की सर 3री पर्यंत घ्या, 3रीचा मॅक्झिमम असेल, 4थीचा थोडाफार ऍड आम्ही करणार आहोत, थोडी काठीने पातळी आम्ही ठेवणारच आहोत त्याची. ओके, 4थी. 5वीच्या विद्यार्थ्याला 5वीची लेवल आहे, 7वीच्या विद्यार्थ्याला 7वीची लेवल, 8वीच्या विद्यार्थ्याला 8वीची लेवल आहे. आणि प्रत्येक वर्गासाठी आम्ही 4 सेट बनवलेले, A सेट, B सेट, C सेट आणि D सेट. कोणत्याही शाळेला कोणताही सेट, कोणत्या विद्यार्थ्याला कोणता सेट आम्ही देऊ शकतो ऑनलाईन मध्ये. तो तुम्ही अभ्यास करताना व्यवस्थित करा. जर याच्यात क्वालिफाईड झाला तर तुम्हाला पूर्ण पुढच्या 10 महिन्याची ही बॅच मोफत असणार. किती, 10 महिन्याची. आता पुढे घेऊन जो तुम्हाला हे मुद्दे कळले, तुम्हाला परीक्षा हे 6 सब्जेक्टवर आहे, त्या वर्गाच्या लेवलनुसार आहे, MCQ माध्यम आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, ऑनलाईन आहे, घरी बसून पण तुम्ही देऊ शकणार आहात. पुढे काही मुद्दे बघा, परीक्षा किती वेळा देता येणार, त्याचं उत्तर एकाच वेळा. तुम्ही एकदाच स्लॉट तुम्हाला जो मिळेल त्या स्लॉटला तुम्ही एकदाच एक्झाम देऊ शकता, परत तुम्हाला एक्झाम देता येणार नाही, बरोबर. हा, दुसरं काय, वेळ आणि डेट कोणती असणार आहे, वेळ आणि डेट कोणती असणार. आता इथे बघा, हा मी तुम्हाला इश्यू देतो. आता ही डेट तुम्हाला शिक्षक कळवतील तुमचे, बरोबर आहे, शिक्षक कळवतील. आता काही शिक्षक, काही पालक म्हणताय की सर शिक्षक नाहीच म्हणताय, काय करू. सो त्यांनी वेट करा, कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा, मुख्याध्यापकांना भेटा, तिथे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी असतात, त्यांनाही भेटा. हा उपक्रम खूप सुंदर आहे. तुम्ही पालकांनी एकत्रितरित्या जर शाळेला सांगितलं, शिक्षकांना सांगितलं, पटवून सांगितलं, तर ते शिक्षक नक्कीच ऐकतील तुमचं. ओके, आता वेळ आणि डेट काय, तर आम्ही डेट काय दिली, 2 जुलैपासून तुमची एक्झाम आम्ही स्टार्ट करतोय. 2 जुलैपासून ते 15 जुलैच्या दरम्यान, या दरम्यान. आता तुम्हाला सर हे कसं काय 2 जुलै 15 जुलै, बघा आता महाराष्ट्रामधल्या जवळपास किती, महाराष्ट्रामध्ये 70,000 शाळा आहे. किती हजार आहे, 70,000 शाळा आहे. आता 70,000 पैकी आमच्याकडे आतापर्यंत 6,000 शिक्षकांनी किंवा त्याला म्हणजे 6,000 शाळांची नोंद झालेली आहे. आता 6,000 शाळांची नोंद आणि 6,000 शाळेमध्ये असं
अंदाजे टेंटेटिव्ह जर मी विचार केला की 30 विद्यार्थी प्रत्येक वर्गामध्ये आहे, असा जर विचार केला तर किती होतील बघा, ते 6 त्रिक 18 40 म्हणजे 1,80,000 विद्यार्थी होत आहे. आता 1,80,000 विद्यार्थ्यांची एक्झाम जर घ्यायची म्हटली तर एकाच शिफ्ट मध्ये घेता येणार नाही, एकाच डेटला घेता येणार नाही, कारण तुम्हाला टेक्निकल सपोर्ट पण आम्हाला द्यावा लागणार आहे. इश्यू काही यायला नको, त्यासाठी आम्ही ह्या डेट दिल्या 2 तारखेपासून ते 15 जुलैच्या दरम्यान. मग काय गरज येते, प्रत्येक शिक्षकाने आपली जी शाळा आहे त्या शाळेचा डेट ठरवायची कोणतरी. फॉर एक्झाम्पल ए नावाची शाळा आहे, ए नावाची शाळा आहे, त्या ठिकाणी शिक्षकांनी सांगितलं आम्हाला की सर आमचे विद्यार्थी ऑनलाईन देणार एक्झाम, ऑनलाईनच असणार आहे. आमचे विद्यार्थी सपोज 10 जुलैला ही एक्झाम देणार आहे. ओके, 10 जुलैला त्यांना संध्याकाळी 7 वाजता एक्झाम द्यायची आहे, किंवा सकाळी 7 वाजता एक्झाम द्यायची आहे, किंवा संध्याकाळी 9 वाजता एक्झाम द्यायची. त्यांनी टाइम पण सांगावा, स्लॉट पण सांगावा. ओके, मग ही एक्झाम बघा, टाइम तुम्हाला 2 जुलैपासून 15 जुलैपर्यंत आहे. सकाळी तुम्ही विचार करू शकता 7 वाजेपासून, सकाळी 7 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत तुम्हाला एक्झाम, या दरम्यान कोणत्याही 30 मिनिटाचा स्लॉट तुम्ही घेऊ शकता, कोणत्याही 30 मिनिटाचा. मग तुमच्या बाजूने शिक्षकांनी हे आमचे तुम्ही जेव्हा गुगल फॉर्म भरून आम्हाला पाठवाल, आमची टीम तुम्हाला कॉल करणार आहे आणि त्या कॉलवरती ह्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायची, उत्तर इन द सेन्स माहिती द्यायची आहे की आमच्या शाळेतील विद्यार्थी ह्या डेटला ह्या टायमिंगला एक्झाम देणार आहेत. मग त्यानुसार आम्ही काय करू, तुमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेऊ, किंवा तुमच्या शिक्षकांना डायरेक्ट काय करू, लिंक पाठवू. आम्ही परीक्षेची लिंक पाठवू, एक्झामची लिंक तुमच्या शिक्षकांना पाठवून देऊ, एक्झामची लिंक पाठवून देऊ. ती लिंक तुम्हाला पाठवून दिल्यानंतर बरोबर तुम्ही जो टाइम घेतला, फॉर एक्झाम्पल 7 घेतला संध्याकाळचा, 7ला त्या लिंकवर क्लिक केलं की परीक्षा ओपन होऊन जाईल, म्हणजे 5 मिनिटं अगोदरच ओपन होऊन जाईल. ओपन झाली की तुम्हाला तिथून पुढे जेव्हा चालू कराल 30 मिनिटात 30 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. रिझल्ट तुम्हाला लगेच कळतो, 30 प्रश्न सोडून झाले की तुम्हाला डिस्प्ले होणार आहे, तुम्हाला 30 पैकी किती बरोबर आहे, म्हणजे किती मार्क पडले हे पण विद्यार्थ्यांना लगेच कळणार आहे. अशी एकदम सिंपल फॉर्मॅट आहे, अवघड नाहीये. आता ही लिंक शिक्षकांना आम्ही पाठवू, काळजी करू नका. किंवा प्रत्येक विद्यार्थ्याचा डेटा जर आमच्याकडे आला, शिक्षकाने दिला नंबर, तर त्या नंबरला आम्ही लिंक पाठवून देऊ. त्यावर क्लिक करायचंय, त्या डेटला त्या टायमिंगला तुमची परीक्षा चालू होऊन जाईल. क्लिअर, एकदम सिंपल. नंतर आहे की निकाल, तुमचा निकाल इग्नाइट कडून शिक्षक व विद्यार्थ्यांना कळण्यात येईल. आता प्रत्येक जण एक्झाम देणार आहे, सो प्रत्येकाचे मार्क वेगळे असणार आहे. तुम्हाला नाही कळणार आहे मला किती पडले, माझ्या वर्गातल्या त्या मुलीला किती मार्क पडले, तुम्हाला माहिती नाही पडणार, ते आमच्या एंडला कळणार आहे. सगळा डेटा आमच्याकडे असणार आहे. ए नावाच्या स्कूलचे 30 विद्यार्थी, त्यांचे मार्क आमच्या समोर असणार आहे. त्यानुसार आम्ही शिक्षकांच्या मदतीने हा निकाल डिक्लेअर करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचवून देऊ. ओके, किंवा प्रत्येकाला मेसेज देऊ, किंवा तुमच्यापर्यंत शिक्षकांमार्फत आम्ही पोहोचवून देऊ, मुख्याध्यापकांमार्फत पोहोचवून देऊ. इथपर्यंत क्लिअर झालं. आता पुढे परीक्षेची, आता ही निवड झाल्यानंतर पुढे आम्ही तुम्हाला कळू की निवड झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या 7 दिवसामध्ये तुम्हाला आमच्या इथे एनरोल करायचं, ते मोफतच असणार, फक्त फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईनचा फॉर्म आहे, तो आम्ही तुम्हाला पुढे कळू. निवड झाल्यावरती आम्ही तुम्हाला कळू आणि तुम्ही भरला की 25 जुलैला तुमची बॅच चालू होते. म्हणजे ही एक्झाम 15 जुलैपर्यंत आटोपतात आणि 25 जुलैपासून सगळ्या बॅचेस, बघा तुम्हाला मी दाखवले आता, ह्या सगळ्या बॅचेस 25 जुलैला चालू होणार. 4ही बॅचेस 25 जुलैपासून चालू होणार आहे. त्यात सगळं तुम्हाला अवेलेबल असणार, काळजी करू नका. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? हा, पुढे आहे परीक्षेची लिंक शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना दिली जाईल. मी आताच बोललो, यस दिली जाईल. घरी बसून परीक्षा देऊ शकतात की ही ऑनलाईन परीक्षा आहे, सो तुम्ही तुमच्या घरी मोबाईलवर बसून एक्झाम देऊ शकता. मोबाईलवर आम्ही लिंक पाठवू, त्या लिंकवर क्लिक केलं की एक्झाम ओपन होते. सो तुम्हाला फक्त रिक्वायरमेंट काय, मुलांना संध्याकाळी जो तुमचा टाइम स्लॉट असेल त्या स्लॉटला तुमच्याकडे मोबाईल असणं गरजेचं आहे. सो बिफोर तुम्ही जर आम्हाला कळवलं तर बरोबर त्या डेटला, त्या दिवशी, त्या टायमिंगला तुम्ही मोबाईल बरोबर ठेवाल, किंवा तुमचे आई वडील कोणीतरी घरी असेल त्यावेळेस तुम्ही एक्झाम देऊ शकता. म्हणजे रात्री 11 पर्यंत तुम्ही कोणताही अर्धा तास घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, हे झालं क्लिअर? हा, आता हे सगळं समजलं असेल तर लगेच हा स्कॅन करा, शिक्षकांना सांगा, त्यांना पाठवा, स्कॅन करून माहिती आमच्याकडे पाठवा. आता यात मुलांसाठी बघा, पालकांनी काय करावं. आता ही एक्झाम तर द्यायची सर, आम्ही रजिस्टर तर केलंय, किंवा काही पालकांचं म्हणणं आहे वेगळं, त्यांनी आपल्या मुलासाठी इग्नाइट पाठशाळा एनरोल करायचं असेल तर काय करावं, या संदर्भात पुढील माझा व्हिडिओ येणार आहे. पुढे व्हिडिओ घेतो मी तुम्हाला. आणि अजून काही डाऊट असेल पालक म्हणून, शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी शिक्षकांना आवाहन करतो की तुमच्या वर्गातील 4ही वर्ग असेल, तुमच्याकडे 4ही किंवा जे वर्ग असेल त्या वर्गातील विद्यार्थ्यांना नक्की ह्या एक्झामला बसवा. फक्त आमच्या त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेटर म्हणून तुम्ही थांबा, कारण तुमच्या मदतीशिवाय हे होणार नाही.
तुम्ही ऑलरेडी खूप लोड तुमच्याकडे आहे, तुम्हाला आम्ही सपोर्टिव्ह रोल, तुम्हाला सपोर्ट आम्ही करतोय, तुमच्या बाजूनेच आम्ही करतोय, मोफत देतोय. सो ही माहिती घराघरात प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत नक्की पोहोचवा. थोडीशी मदत तुम्ही हेल्प केली आम्हाला तर हे नक्कीच जास्तीत जास्त गरीब हुशार होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. अजून काही माहिती हवी आहे, अजून काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. हा उपक्रम तुम्हाला आवडला का, कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांपर्यंत, मुख्याध्यापकांपर्यंत, शिक्षण विभागातल्या सगळ्या अधिकारी कर्मचारी वर्गांपर्यंत, पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत, मित्रांच्या ग्रुपला नक्की शेअर करा. अजून काही शंका असेल तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता. विशेष हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, कमेंटमध्ये मला नक्की कळवा, शेअर करा, सबस्क्राईब, हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचे अपडेट तुम्हाला मी ह्या चॅनलवरती देणार आहे. आणि विशेष म्हणजे बघा, खाली कमेंटच्या शेजारी हाईप थोडं पुश केलं, आम्ही सरकवलं की हाईप नावाचा ऑप्शन, त्याच्यावरती पण क्लिक करा, जेणेकरून हा मोफत शिक्षणाचा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत किंवा ट्रेंडमध्ये जाईल. सो यावर अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास मी थांबतो. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.